हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप छान होता. त्याचं कारण आहे की जेव्हा अंघोळ करून मी घराच्या बाहेर आली होती ना, तेवढा सुगंध छान दरवळत होता ना, आणि त्या सुगंधाच्या दिशेनेच माझी पावलं वळली आणि मी म्हणजे आमची जी पायऱ्या ज्या चढतो ना आपण वरती यायला, तिथे मी ना अशी काही झाडं लावली. तर आज अनंत आला, म्हणजे आपण मुंबईमध्ये याला तगर म्हणतात, पण गावच्या ठिकाणी याला छोटी अनंत म्हणतात. कारण याला सुगंध असतो आणि एवढी छान फुलं फुलली होती ना, प्रत्येक फांदीला एक तरी का होईना पण फुलं आली होती. आणि खरं सांगते, इतक्या दिवसाची जवळजवळ महिनाभराची माझी मेहनत आहे, दिवस खरं सांगते खूप फळाला आणि याचा आनंद झाला. आणि हे फुल हे जे पावसात उमलतं, आज विचार करा माझ्याकडे ती फुलंही उमलतात आहे गेले 4-5 दिवस, आणि 2-3 फुलं उमलतात, पण एवढा सुगंध छान असतो ना. आणि शक्यतो ही फुलं पावसाळ्यात उमलतात, कारण ह्या झाडाला पाण्याची खूप आवश्यकता असते. पण म्हणतात ना, आपण कुठलीही गोष्ट मनापासून केली, मनापासून एखादी मेहनत घेतली ना, तर त्या मेहनतीचं चीज जे होतं ना ते होतं, आणि ते आज मला बघायला मिळालंय. म्हणजे बरीचशी माझी ही झाडं ना माझ्या आजारपणामुळे, काही गोष्टींमुळे, बऱ्याच अशी कारणं होती की ज्याच्यामुळे मला यांच्याकडे वेळ अजिबात, ह्या म्हणतात ना माझी लेकरं ही ज्यांच्याकडे मला वेळ देता येत नव्हतं, पण आता मी स्वतःकडेही लक्ष देते आणि या झाडांकडे. तर माझ्या शरीरासाठी जे पौष्टिक आहे ती फळं मी खाते, त्यांच्या सोबतच या झाडांसाठी न्यूट्रिशन म्हणून मी त्या फळांच्या सालींचा उपयोग करते. जी फळांच्या साली आहेत, घरातला कुडा कचरा जो आहे जो आपण टाकतो त्याच्यापासून बघा ही सगळी झाडं माझी छान झाली आहेत. आणि सर्वात महत्वाचा आनंद म्हणजे जे आपण कष्ट घेतलेत ना, त्या कष्टाचं खरंच चीज झालं. एवढी छान फुलं बघून ना, आणि खरं सांगताच मन भारावून गेलं. म्हणजे काही झाडं अक्षरशः मरायला टेकली होती, म्हणजे मला ती झाडं वाचतील की नाही याची गॅरंटी होती, पण म्हणतात ना या जादुई पाणीनी त्यांचं खरंच आयुष्य वाढवलं. आणि खरं सांगते खूप खूप मन प्रसन्न झालं. सकाळी माझं बेलाचं झाड अक्षरशः मरायला टेकलं होतं, आणि आता बघा बेलाचं झाड पण खूप छान झालं, त्याला छान फालवी फुटली आहे. आणि खरं सांगते, झाडं जेव्हा आपण जेव्हा कष्ट करतो आणि आपली म्हणतात ना, जसं आपण मुलांचं संगोपन करतो तसं मी तर झाडांचं खूप संगोपन करते. मला झाडांची आवड असल्याने, आणि खरं सांगते आज मला खरंच मन भरून गेलं एकदम. आणि आज म्हटलं चला सकाळचं तुमच्याकडे थोडंसं रुटीन शेअर करते, कारण आधी बरेच दिवस लॉंग व्हिडिओ करायला मिळत नाहीये. तुम्ही म्हटलं चला सकाळचं माझं रुटीन काय असतं तेच असतं. सकाळी आंघोळ केल्यानंतर आता मिस्टरांना टिफिन पहिले न्यायचे नाही, पण आता ते नेतात. तर त्यांचा जॉबचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, आता नवीन ठिकाणी जॉबला लागले, म्हणून तर म्हटलं नाही की आयुष्यात बरेच चढ उतार येत आहेत, आणि बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं, आणि या सगळ्यातूनच चालली आहे. त्याच्यामुळे मी लॉंग व्हिडिओ करत नव्हती, थोडेफार शॉर्ट व्हिडिओ करते, तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते. तर आज म्हटलं चला तुमच्यावर माझे सकाळचं मॉर्निंग रुटीन पण शेअर करते. आणि काही गोष्टी अशा आहेत की मी एक एक व्हिडिओ टाकला होता माझा एक मालवणी भाषेमध्ये. तर बऱ्याच जणांचं असं आलं की मालवणीत व्हिडिओ का करते, तर मालवणी ही माझी बोली भाषा आहे, आणि ती मला खूप प्रिय आहे. मी लॉंग व्हिडिओ याच्यासाठी मालवणीत नाही करत, तर बऱ्याच जणांना कळत नाही, कारण माझ्या चॅनलवरती बरेच जे असे सबस्क्रायबर आहेत ना, ते भारतातले पण आहे, भारताबाहेरचे, आणि शिवाय महाराष्ट्र बाहेरचे पण आहेत. तर त्यांना माझी भाषा, सोपी भाषा कळावी म्हणून मी मराठीमध्ये करते. पण माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहे, जे कॉमेडी आहे, ते मी याच्यासाठी करते की माझी भाषा सगळ्यांपर्यंत पोहोचावी, आणि माझ्या भाषेची म्हणतात ना ओढ सगळ्यांना लागावी मालवणी भाषेची, कारण मला स्वतःला माझी भाषा खूप खूप प्रिय आहे. मी घरात सुद्धा हीच भाषा बोलते, कोणी किती काही बोलू दे, मला गावंढळ बोलू दे की काही, मी घरात सुद्धा हीच भाषा बोलते. आणि त्याच्यामध्ये असं झालंय की मी म्हणजे शिवी असं म्हणत नाही, ऍक्च्युली आमची शिरवाळ आहे भाषा ही, असं म्हणतात ना गोड आणि शिरवाळ, जी लहानपणापासून आम्ही ऐकत आलोय. तर त्याच्यामध्ये काही बोलीभाषेमध्ये असं झालंय की मी बंजवऱ्या म्हटलंय, किंवा तो तुझ्या औशीचं गोत, ह्या शिव्या नाही आहेत, हे आमच्या बोलीभाषेतले रोजचे शब्द आहेत. पण आता कसं आहे ना, आपण उच्च शिक्षण घेतो, आणि मग शिक्षणामुळे आपल्याला काही गोष्टी अशा झाल्यात की अरे याला शिव्या म्हणतो. आता इन जनरल आपण मराठीमध्ये पण नालायक, बेशरम कॉमन झालेले आहेत, याच्याही पेक्षा घाणेरडे शिव्या आपण आता देतोच आहे. पण मालवणी भाषेमध्ये माझ्या जे म्हणतात ना शिवराळ भाषा आहे माझी, जी प्रेमळ भाषा आहे, आणि जी वर्षानुवर्ष आम्ही ऐकत आलो ना, त्याच भाषेशी मी रिलेटेड व्हिडिओ करते. त्यामुळे त्या शिव्या नाहीयेत, ती प्रेमाची भाषा आहे. आणि एक तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते, किंवा तुम्हाला मोटिवेशन मिळावं म्हणून मी ते शॉर्ट व्हिडिओ करते. तर ज्यांना असं वाटत असेल की शिव्या वगैरे, तर ते तसं काहीच नाहीये. तर असो, आज म्हटलं मी चला टिफिनसाठी लाल चवळीची उसळ केली होती. आता लाल चवळी किती जणांना माहिती नाही, पण आमच्याकडे कोकणात ही मिळते, आणि चवळीचे असे बरेच प्रकार आमच्या कोकणात आहे. म्हणजे काळ्या मुखाची चवळी, सफेद चवळी, त्याच्यानंतर लाल चवळी, काही जण फजाव म्हणून पण कसं माहिती नाही, पण काळसर असतात चवळीप्रमाणे, तर ते असतात. आज लाल चवळीची उसळ केली होती, आणि सोबत केल्या होत्या मिस्टरांसाठी चपात्या, आणि आमच्यासाठी नाश्त्याला पुरणपोळी, कारण होळीच्या दिवशी आम्हाला नाही करायला जमलं होतं. तर म्हटलं चला आज करूया. म्हणतात ना खायची वर्षभरातून आपण एकदा दोनदाच करतो,
कारण पुरणपोळीचा घाट आपण शक्यतो घालत नाही. एकतर आपण होळीला करतो, मुंबईमध्ये होळीला करतात, बाकी गावामध्ये तर शिरवाळ्याच करतात. त्यामुळे आम्ही आईकडे गेलो होतो 2-4 दिवसासाठी, कारण आई बाबांची पण तब्येत बरी नव्हती म्हणून. त्याच्यामुळे 2-4 दिवस तिकडे होतो, तेव्हा तिकडे शिरवाळ्या केल्या होत्या. कारण आईचं पण असंच आहे की तुम्ही कोण आलात तर आम्ही काहीतरी करून खातो, नाही तर आम्हाला पण दोघांना कंटाळा येतो. कारण ते दोघंच राहतात, त्यामुळे ते पण कंटाळा करतात. त्याच्यामुळे कधीतरी असं आई वडिलांकडे जाऊन यायला पण बरं लागतं. आता तुम्ही म्हणाल व्हिडिओ नाही केले, तर प्रत्येक क्षण कॅप्चर करणं मोबाईलपेक्षा मला असं वाटतं काही गोष्टी आठवणीतच राहिलेल्या बऱ्या असतात. कारण बऱ्याच गोष्टींना कधी कधी नजर लागते. असो, तर पुरणपोळी करताना मी नेहमी सांगते की मी ऑर्डरीच्या पण घेते. यावर्षी जास्त ऑर्डर घेतल्याच नव्हत्या कारण स्वतःच्या तब्येतीमुळे. पण पुरणपोळीमध्ये जेव्हा तुम्ही पुरण भरता ना, बऱ्याच जणांचे मी यावेळी व्हिडिओ बघितले, तर कोणाचं पुरणपोळीमध्ये पुरण पुढे सरकत नव्हतं, तर कोणाच्या म्हणजे जे आपलं पीठ असतं ना ते जास्त होत होतं. तर पुरण जेव्हा पण तुम्ही भरता ना पिठामध्ये आपल्या, त्याच्यावेळी ना त्याच्यानंतर ना पुरण भरल्यानंतर आहे ना ते हाताने ना थोडी थोडी थापायची, म्हणजे आपण जशी भाकरी थापतो तशी. त्याने काय होतं माहिती की तुमचं पुरण आहे ना एकसारखं संपूर्ण दिशेला पसरतं, आणि मग जेव्हा तुम्ही त्या पुरणपोळी लाटता ना तेव्हा ते पुरण संपूर्ण पोळीवरती पसरलं जातं. बऱ्याच आपण काय करतो, पुरण भरतो आणि मग तसंच लाटायला घेतो, त्याच्यामुळे पुरण मग तिथल्या तिथेच फिरतं आणि मग बाजूच्या बाजूला फक्त म्हणतात ना फक्त आपलं पीठ पीठ असं राहून जातं. तर असं न करता जर तुम्ही पुरण भरलं ना आणि त्याच्यानंतर तो गोळा भाकरीसारखा तुम्ही थापा, बघा पूर्ण संपूर्ण पोळीला पुरण छान लागतं आणि पुरणपोळी पण खूप छान होते. आता सध्याचं आमचं रुटीन कसं आहे की सकाळी जो टिफिन बनतो ना तोच आमचा जवळजवळ नाश्ता असतो किंवा दुपारचं जेवण होऊन जातं. आणि मग बरीचशी छोटी छोटी कामं असतात ती सध्या करते, कारण आजारपणा म्हणा किंवा बाहेर जाण्याचं काही नियोजन होतं त्याच्यामुळे म्हणा, कामानिमित्त. असं फिरण्यासाठी आम्ही कुठे गेलो नाहीये, कारण फिरण्यासाठी कुठे गेली तर मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ करीन. सध्या काही कामं अशी महत्वाची चालू आहेत की ज्याच्यासाठी बाहेर जाणं येणं होत आहे. काही तब्येतीच्या तक्रारी पण थोड्याशा चालू आहेत, थोडंफार आई वडिलांकडे पण लक्ष द्यावं लागतंय, किंवा काही म्हणा की काही गोष्टी आहेत अशा ज्याच्यामुळे मग व्हिडिओवरती जास्त लक्ष नाही. पण आवर्जून शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून काय ना पण मी तुमच्यासोबत कायम जुळलेली आहे आणि कायम जुळून राहणार. तर असं आमचं सकाळचं रुटीन असतं. त्यामुळे सकाळी जो डबा बनतो ना त्याच वेळी आमचा नाश्ता असतो, आणि शक्यतो चपाती भाजीचाच नाश्ता असतो, जर समजा कधीच्या काळी काही वेगळं केलं तर. बाकी अदरवाईज आमचा नाश्ता, कारण आता सध्या म्हणतात ना डॉक्टर डॉक्टर करून करून एवढा कंटाळा की आता म्हटलंय की स्वतःला थोडा वेळ द्यायचा. का मी इतकी वर्ष मी जवळजवळ दुसऱ्यांचाच विचार केला, कधी स्वतःसाठी वेळ नाही काढला. त्यामुळे यावेळी ठरवलंय की किती काही झालं, कोणी काही बोलू दे, सगळ्यांना इग्नोर करून फक्त स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. कारण आपण म्हणतो ना आपण किती दुसऱ्यासाठी केलं तरी समोरच्या व्यक्तीला कदर नसते, आणि मग अशा व्यक्तींबरोबर राहण्यापेक्षा स्वतः कधी एकटं राहिलेलं चांगलं. आणि आपलं मन आहे ना वाचण्यामध्ये, छंदांमध्ये गुंतलेलं बरं. सध्या मी वाचनही करते, काही कादंबऱ्या वाचतेत, आणि खरंच सांगते त्या वाचनातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतोय की माणसांबरोबर माणसाची कसं वागावं, आपल्यासोबत जर काही होत आहे, वाईट होत आहे, तर ते का होत आहे आणि कशासाठी होते, बऱ्याच अशा गोष्टींचा म्हणेन मी तर मला उलगडायला मिळतोय. त्याच्यामुळे सध्या वाचनावरती जास्त भर आहे. निसर्गावर म्हणजे माझ्या झाडावेलींवर सध्या मी जास्त भर दिलाय. आता या सगळ्यांचे व्हिडिओ मी करत नाही, कारण हा वेळ मला फक्त माझ्यासाठी हवाय, आणि मला म्हणजे माझं वाचन आणि मी, माझी झाडं आणि मी, त्याच्यासाठी मी व्हिडिओ करत नाही सध्या, लॉंग व्हिडिओ ऍटलिस्ट. पण तुमच्यासोबत मी कायम असणार, कारण शेवटी तुम्ही किती झालं तरी तुम्ही माझी फॅमिली आहात. कधी कधी म्हणतात ना आपले फॅमिलीची लोक आपल्याला जेवढं सपोर्ट करत नाही ना तेवढे आपल्याला अदर्स लोक सपोर्ट करतात. हा माझा अनुभव आहे. कारण फॅमिलीमध्ये जर सपोर्ट मागितला ना तर बऱ्याचदा आपल्याला म्हणतात ना बऱ्याचदा आपल्याला खच्चीकरण होतं, फॅमिली तेवढे सपोर्ट करत नाही, पण बाहेरची लोक आपल्याला लवकर येऊन सपोर्ट करून जातात. सो असो, तर माझं म्हटलं चला सकाळचं रुटीन पण शेअर करते ना, आज जो मला आनंद झाला ना तो म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते. कारण खरं सांगते, आपल्या जेव्हा कष्टाचं चीज होतं आणि आपले कष्ट जेव्हा नावारूपाला येतात, किंवा त्या गोष्टीपासून आपल्याला जेव्हा खूप फायदा होतो ना, म्हणजे आपलं इन्व्हेस्टमेंट थोडं असते आणि आपल्याला त्याचा आनंद भरपूर असतो. मी तर म्हणेन फायद्यापेक्षा आनंद महत्वाचा आहे. कारण झाडांवरती तुम्ही जेवढं प्रेम कराल ना झाडं तुम्हाला तेवढी रिस्पॉन्स देतात. मी नेहमी सांगते की तुम्हाला जेवढं तुम्ही झाडांवर प्रेम कराल झाडं तुम्हाला तेवढी रिस्पॉन्स देतात. आणि हा आनंद म्हटलं मी तुमच्यावर शेअर करूया. त्याच्यानंतर छान अशी गुरुवारची आज पूजा करून घेतली, कारण ग्रहणाच्या वेळी आम्हाला पूजा करताना अडचण होती. त्यामुळे आज छान संपूर्ण मंदिर स्वच्छ करून
छान अशी बघा पूजा केली, त्याच्यामुळे खरंच खूप उशीर झाला. तर मी रांगोळी पण बघा एकदम म्हणतात ना एक काढायची म्हणून म्हणा, पण खरंच अशीच काढायला गेली, पण खरंच उंबरठा असं म्हणजे व्हिडिओ दिसत नाही, पण उंबरठा खरंच खूप छान वाटत होता. साधी सिंपल रांगोळी काढली तरी सुद्धा. आणि पूजा पण सिंपलच केली. इथूनच आमच्या इथेच एक ताई राहते, ताई बसते, तिच्याकडनं फुलं आणली, कारण सगळं आणायचं होतं, कारण अडचणीमुळे मी घरात ते आणून ठेवलंच नव्हतं देवाची फुलं वगैरे. त्यामुळे जे काय अवेलेबल होतं त्याच्यातूनच पूजा वगैरे केली छान अशी. कारण देव हा नेहमी भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही कशा प्रकारे पूजा करता हे महत्वाचं. हा फक्त आपण म्हणतो, पण फुलं वाहण्याचं किंवा देवांना वस्त्र घालायचं असतं, जसं आपल्याला वाटतं की आपण टापटीप राहावं, तसंच आहे. आणि या सगळ्या या 15-20 दिवसामध्ये मी म्हणतात ना चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींकडे स्वतःला झुकवून दिलंय. त्याच्यामधलीच महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, स्वामींसाठी मी जो हा हार केला ना, हा मी स्वतः केलाय, पारिजातकांच्या फुलासारखा प्रयत्न केला. आणि मंगल कलशावर जो गजरा आहे ना, तो सुद्धा केला. आणि हे दोन्ही गोष्टी मी लोकरीपासून केलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी याचा व्हिडिओ करेन. आणि खरं सांगते, हे करताना खूप मनाला समाधान वाटत होतं, कारण आपल्या हाताने काहीतरी करून परमेश्वराला ते घालणं खरंच खूप बरं वाटत होतं. तर म्हटलं तर गेल्या 15-20 म्हणजे जवळजवळ महिन्याभरामध्ये मी या सगळ्याच गोष्टी शिकल्या आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी मला कळल्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.